चहावाला, मिसळवाला, अंडा ऑमलेटवाला दररोज हजारो कमवतो असं वाटतं, पण आकडे आणि वास्तव काहीतरी वेगळंच सांगतं. उलाढाल म्हणजे नफा नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एका गाडीवरची सरासरी विक्री 5,000 पर्यंत जाते, पण त्यातले 3,500 ते 4,000 लागतात माल, गॅस, कामगार, भाडे यामध्ये. शिल्लक राहते केवळ 1,000 ते 1,500. तोही प्रत्येक दिवस नशिबावर अवलंबून असतं. दुसरं म्हणजे की हाच व्यवसाय वाढवता येतो का? हे पूर्ण एका व्यक्तीवर चालणारं मॉडेल आहे. ते नसले की व्यवसाय बंद होतो. म्हणजे ना टीम, ना डेलिगेशन, ना सिस्टीम. हा व्यवसाय नाही, ती मजुरी आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. तिसरं म्हणजे की कायदेशीर स्थैर्याचा पूर्ण अभाव आहे. रस्त्याच्या कडेला असलेले हे व्यवसाय अनेकदा परवान्याशिवाय चालतात. ना FSSAIचं लायसन्स, ना GST, ना मालकीचा ठावठिकाणा. कोणत्याही पालिकेची कारवाई किंवा जागेचा बदल झाला की एका दिवसात सर्व काही बंद होऊ शकतं. चौथं म्हणजे की भविष्यात शून्य सुरक्षितता. ना PF, ना हेल्थ इन्शुरन्स, ना रिटायरमेंट फंड. शरीर थकलं किंवा आजारी पडलं की उत्पन्न थांबतं. उधारी मिळत नाही कारण बँकमध्ये क्रेडिबिलिटी नसते. पाचवं म्हणजे की 10 वर्षानंतर काय उभं राहतं? 10 वर्षाच्या कष्टानंतरही ना दुकान, ना जमीन, ना ब्रँड तयार होतो. जेवढं आज केलं तेवढंच मिळतं. भविष्यासाठी शून्य किमतीचा व्यवहार आहे. जे चकाकतं ते सोनं नसतं. तुम्हाला काय वाटतंय? हा व्यवसाय आहे की फक्त रोजची तगमग? तुमचं मत खाली कमेंटमध्ये जरूर नोंदवा. आणि मी म्हणजे की रोहित, व्यापारी मित्र, याला फॉलो करा.